इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य मी जन्म आलो दास झालो आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य मी जन्म आलो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य मी जन्म आलो दास विठोबाचे झालो सांद्रनीलाभुदाभं जगननिहितवाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदनं कंजनेत्रं सदैव जबलहास्य विठ्ठलं चिन्तयामि प्रथमनाम चरण संतांची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास दगा लोकाभिराम रंगधीरम राजीव नेत्र रघुवंशनाथं कारुण्य रूपा करुणाकरंदम श्रीरामचंद्रं शरणं प्रपदे नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समागारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमस्तुते गंगा विशदं निदपादस्पर्शं सर्ववेष्टितं चिन्तितं पुण्यस्थानं सराले स्थितं समाधिस्थमूर्ति नमामि गंगागिरिं विराजं ज्ञानवैराग्यं शिरस्गावरं सिंहासनी स्वामी सद्गुरु बैरागी माऊली तयाचे पवित्र चरण कमल रजावरी मस्तक हे वारंवार अपळित सोराई गडी मंदिरी बसे माझा राया चरणासे अर्पितो अजन्म हे काया ज्यांची ख्याती जोडली जगदीश्वरासी या छत्रपतीच्या चरण कमलासी साष्टांग नमन करीत असो हे दुःख
सकळ विद्येचे अधिकरण त्याची वंद श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्य मी जन्म आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य मी जन्म आलो दास विठोबाचे झालो विठ्ठल इहलोकीचा हा देह प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय मृत्यू लोकामध्ये जो देह तुम्हा आम्हाला प्राप्त झालेला आहे त्या देह संबंधाने काही गोष्टी तुमच्या आमच्या समोर ठेवतात आणि या देहाची अपेक्षा कोण कोण करतात याही संबंधाने काही गोष्टी तुकोबराय तुमच्या आमच्या समोर ठेवतात आणि या देहरूपी साधनाला प्राप्त झाल्यानंतर तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतं याही गोष्टीचं जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमच्या पुढे बराचसा काही भाग ठेवतात पण तुमच्या आमच्या लक्षात येत नाही प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय पहिल्या चरणामध्ये सांगतात की इहलोकीचा हा देह इहलोकीचा म्हटले म्हणजे कुठला अनेक लोक सांगितलेले आहे पातळ आहे आमका आहे दमका आहे पण जास्त लोकांचा आपल्याला विचार करायचा नाही सप्तलोक सांगितलेले आहे पण प्रामुख्याने 3 लोकांचा आपण विचार या ठिकाणी करणार आहोत पहिला लोक आहे वैकुंठ लोक आहे दुसरा लोक आहे स्वर्ग लोक आहे आणि तिसरं लोक आहे भूलोक विठाला अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय वैकुंठामधल्या लोकांचा विचार करत नाही दुसरा लोक आहे स्वर्ग लोक प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय स्वर्ग लोकाचा सुद्धा तुमच्या आमच्या समोर विचार ठेवत नाही मग प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय इह लोकातला म्हणजे मृत्यू लोकामधल्या जो तुम्हा आम्हाला देह प्राप्त झाला या लोकाचा तुमच्या आमच्या समोर विषय ठेवतात विठाल इह लोकामध्ये जो तुम्हा आम्हाला देह प्राप्त झाला याची इच्छा तुम्हा आम्हालाच आहे असं काही नाही हा देह हा जो 3.5 हाताचा जो देह आहे हा देह स्वर्गाधिक जे लोक आहे स्वर्गामधले जे देवता आहे ते देवता सुद्धा या देहाची अपेक्षा करतात म्हणून तुकोबराय सांगतात इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे बरं या देहाची इच्छा जो स्वर्गाधिक देव करतात कशासाठी करतात कार्यकारण भाव संबंध पाहिजे कार्य काय आहे आणि कारण काय आहे कार्यकारण भाव संबंध नसला तर कुठलीच गोष्ट सिद्ध होत नाही विठाल याचा कार्यकारण भाव असा आहे याचं कार्य काय आहे तर इह लोकामध्ये आल्यानंतर तुम्ही आम्ही भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं काय स्वीकारलं पाहिजे मालकत्व स्वीकारलं पाहिजे बरोबर आहे का बरोबर आहे विठाल देहाचा स्वीकार केल्यानंतर तुम्ही आम्ही भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दासत्व स्वीकारलं पाहिजे दासत्व स्वीकारलं पाहिजे दास होणं इतकं सोपं नाही महाराज आपण या दास शब्दावरची जवळजवळ 2 तास बोलू शकतो विठाल आल्यानंतर तुम्ही आम्ही दास्यत्व स्वीकारलं पाहिजे कोणाचं भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं जगद्गुरु तुकोबराय सुद्धा सांगतात आणि मृत्यू लोकामध्ये देह धारण केला आणि त्या पांडुरंग परमात्म्याचे आम्ही दास झालो आणि दास्यत्व स्वीकारण्यामध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोबराय धन्यता मानतात इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्म आलो आम्ही मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो आम्ही धन्य आहे पण कशामुळे आम्ही त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं काय स्वीकारलं दास्यत्व स्वीकारलं आणि त्या परमात्म्याचा आम्ही दास्यत्व स्वीकारल्यामुळे आमच्या जीवनामध्ये एक बदल झाला काय बदल झाला आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हा सगळा परिणाम कशामुळे झाला असेल तर धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो आणि या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे आम्ही दास झाल्यामुळं काय झालं आणि स्वर्गामध्ये सुद्धा आमचा शिक्कामोर्तब केला आयु तुका म्हणे पावटणी आणि करू स्वर्गाचे निशाण कशामुळे तर धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालं अभंगाचा साधा सरळ भावार्थ विठाल सेवेला प्रारंभ करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा या ठिकाणी कैलासवासी वैकुंठवासी आनंदराव गायकवाड यांना आपल्यातून आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या या ठिकाणी प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त
आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. त्यांच्या पश्चात त्यांचा असणारा परिवार, त्यांचे चिरंजीव रामदास आनंदा गायकवाड आहे. आधी करून मला सर्वांची नावं ज्ञात नाही आणि माझ्याजवळ कोणी चिठ्ठीही दिली नाही आणि मी सगळ्यांची नावही घेऊ शकत नाही. त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा परिवार, त्यांचे चिरंजीव, त्यांचे बंधू, त्यांचे सर्व नातलग मंडळी या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आणि बाबांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं म्हणून त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी एकत्र आहोत. आणि या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित सर्व गुरुजन मंडळी आहे. विनेकरी अण्णा आहे, आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार गोकुळजी महाराज कदम आहे, त्यांना या ठिकाणी व्यासपीठावरून मी वंदन करतो. आमचे परमस्नेही परममित्र आम्ही ज्यांना मामा म्हणून संबोधतो असे आमचे आदरणीय नाना मामा आहे, त्यांना या ठिकाणी व्यासपीठावरून मी वंदन करतो. दिलीप दादा रायते आहे, त्यांना या ठिकाणी मी व्यासपीठावरून वंदन करतो. त्यांना पाहिल्यानंतर अंतकरणामध्ये आनंद होतो आणि हास्य निर्माण होतं. असे आदरणीय दिलीप दादा आहे, त्यांना या ठिकाणी व्यासपीठावरून वंदन करतो. आमचे संदीप भाऊ आहे, त्यांना या ठिकाणी व्यासपीठावरून वंदन करतो. विशेष प्रेम करतात ते सर्व मंडळी माझ्यावरती, सर्वांना या ठिकाणी व्यासपीठावरून मी वंदन करणार आहे. तसेच आमचे या ठिकाणी आदरणीय आमच्या गावचं वैभव कल्याण काका निंबाळकर आहे, त्यांना या ठिकाणी व्यासपीठावरून मी वंदन करतो. आदरणीय महाराज आहे किशोर महाराज आहे, त्यांना या ठिकाणी व्यासपीठावरून मी वंदन करतो. आदरणीय आमचे लहानू महाराज आहे, त्यांना या ठिकाणी व्यासपीठावरून मी वंदन करतो. ज्यांनी आताच प्रारंभीची चाल गायली असे आदरणीय आमचे परमार्थामध्ये मार्गदर्शक असणारे आणि आम्ही ज्यांच्याकडं आम्हा काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, म्हणजे अप्पादादांसारखी अवस्था आमची केव्हा प्राप्त होईल अशी आम्ही अंतकरणामध्ये इच्छा प्राप्त करतो, इच्छा ठेवतो आणि दादांकडे पाहून आम्ही परमार्थ करतो. खऱ्या अर्थानं परमार्थ करणं हे जरी तुम्हाला सोपं वाटत असेल तर वारकरी जीवन जगणं फार अवघड आहे. पण आदरणीय आमचे अप्पादादा सुंदर अगदी स्वजळ वारकरी जीवन जगतात, त्यांनाही या ठिकाणी व्यासपीठावरून मी वंदन करतो. आदरणीय आमचे स्वर अलंकार, स्वर भास्कर, आदरणीय सुरेशजी महाराज. फरक आहे बरं का महाराज, मी तुम्हाला हा फरक स्पष्ट करा. आपण शाळेत होतो, एक प्रश्न असायचा, वाक्यातला फरक स्पष्ट करा. तुम्ही म्हणाल आप्पादादांना का वारकरी म्हणून संबोधन, मला तर तुम्ही भल्या मोठ्या पदव्या लावल्या. श्री गुरु वेगळे आणि गुरुजी वेगळे आणि गुरु वेगळे, तसं स्वर अलंकार वेगळे, स्वर भास्कर वेगळे आणि वारकरी वेगळे. विठ्ठल ज्याच्या जीवनामध्ये वारी आहे तोच वारकरी. वाईट नका वाटू ते महाराज, कारण मी बोलून थोडा खोट आहे आणि वाटलं मी तर काही मी एवढं टेन्शन घेत नाही. थोड्या वेळानं तुम्ही माझ्याच गळ्यात येऊन पडणार आहे. विठ्ठल आदरणीय आमचे सुरेशजी महाराज परदेशी, तेही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही व्यासपीठावरून निवंदन करतो. आमचे खूप प्रेमाचे संबंध आहे. खर तर त्यांचं या पंचकृषीमध्ये खूप मोठं नाव आहे. पण माझ्यासारख्या अज्ञानाच्या कीर्तनात येऊन हे सर्व गुरुजन मंडळी उभी राहतात. त्यांना मी सर्वांना एकदा मनोभावे व्यासपीठावरून मी काय करतो, वंदन करतो. 2 मृदंगाचार्य आहे, काही काही ठिकाणी एक लवकर सापडत नाही, पण काय वैभव आहे. सद्गुरू बैरागी महाराजांचा आशीर्वाद आहे. 2 मृदंगाचार्य आहे आणि अगदी तन मन धनानं अगदी ताकदीनं मला वाजवतात, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. माझ्या डाव्या बाजूला असणारे आमचे परमस्नेही परममित्र, बंधुत्वाच्या पलीकडे जाऊन, मित्रत्वाच्या पलीकडे जाऊन, अंतकरणाच्या गाभाऱ्यामध्ये घर करून, मित्रत्वाचं नातं जपून, मैत्रीच्या पलीकडे जाऊन मी अनेक शब्द संग्रहित करून, जरी त्या संग्रहाचा, त्या शब्द संग्रहाचा वाक्य उच्चार भला मोठा जरी केला तरी तो वाक्य उच्चार कमी पडेल, याच्याही पलीकडे जाऊन माझ्यावरती अत्यंत प्रेम करणारे, वेळोवेळी मार्गदर्शनही करतात, वेळोवेळी बोलतात, वेळोवेळी समजून सांगतात, वेळोवेळी समजूनही घेतात, असं माझ्या डाव्या बाजूला बसलेलं गोड व्यक्तिमत्व. मृदंगाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये नामवंत मृदंगाचार्यामध्ये ज्या ज्या लोकांचं नाव घेतलं जातं असे आदरणीय मृदंगाचार्य गणेशजी महाराज,
मलिक तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही व्यासपीठावरून मी वंदन करतो. माझ्या उजव्या बाजूला असणारे आमचे आदरणीय गणेशजी महाराज, मृदंगावरती खूप गोड त्यांची साथ असते. मृदंगावरती खूप विशेष प्रभुत्व त्यांचं आहे आणि गायनावरती सुद्धा त्यांचे त्याच पद्धतीचं प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. असे रत्न मिळत नाही, पण काय भाग्य उदयाला आलं असेल. 2 रत्न या ठिकाणी उपस्थित आहे. दोनही मृदंगाचार्यांना व्यासपीठावरून मी या ठिकाणी वंदन करतो. आणि इकडे या बाजूला बसलेले आमचे आदरणीय सचिनजी महाराज आहेर आहे. ते सुद्धा खूप मोठी तोफ आहे, पण तोफेत त्यांनी दारू गोळा भरला नाही तर गायनामध्ये खूप विशेष त्यांचं प्रभुत्व आहे. संवादिनीवरती खूप सुंदर त्यांचं हात आहे. खूप गोड हार्मोनियम ते वाजवतात. खूप गोड असा त्यांचाही विषय आहे. पण मला वाटतं तुमची तब्येत बरी कसं तुम्ही महाराज जेवणीच झालं. त्यांची तब्येत बरी नाही तर सुवासिन केव्हाही कुंकवाला लाजत नाही. ते सुद्धा या ठिकाणी उभे राहिले असते, पण तब्येत बरी नाही, वातावरण खराब आहे. त्यांनाही या ठिकाणी व्यासपीठावरून मी वंदन करतो. सर्वांना एकदा मनोभावे वंदन करून कीर्तनाला प्रारंभ झाला. लोकांमधल्या देहाची अपेक्षा देव देवता करतात, पण कशासाठी करतात? दास्यत्वासाठी करतात. दास होण्यामध्ये काय पुरुषार्थ आहे का? हो, दास्यत्व स्वीकारणं म्हणजे पुरुषार्थ आहे का? दास्यत्व स्वीकारणं म्हणजे पुरुषार्थ नाही. पण तुकोबाराय म्हणतात आम्हाला दास व्हायचं. दास्यत्व होणं हा पुरुषार्थ नाही. दास्यत्व होणं म्हणजे दुःख स्वीकारणं. पण मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर तुम्ही आम्ही जर चिंतन केलं, मंथन केलं, तुमच्या आमच्या सोप्या भाषेत जर अभ्यास केला, तर प्रत्येकाला दास होण्याची इच्छा आहे का मालक होण्याची इच्छा आहे? तुम्हाला मालक होण्याची काय आहे इच्छा आहे? तुम्ही आम्ही मालकही होऊ पाहतो, पण मालक होतो का? होऊ शकत नाही. तुम्ही आम्ही दासच आहे, पण तुम्ही आम्हाला जाणीव होत नाही. विठाला झालं काय? ज्या गोष्टीचं दास्यत्व तुम्ही आम्ही स्वीकारलं पाहिजे, त्या गोष्टीचं दास्यत्व तुम्ही आम्ही स्वीकारलं. तुम्ही आम्ही दास्यत्व कोणाकोणाचं स्वीकारलं पाहिजे? देवाचं दास्यत्व स्वीकारलं नाही. तुम्ही आम्ही संतांचं दास्यत्व स्वीकारलं पाहिजे नाही. संतांच्या दासाचं सुद्धा दास्यत्व आम्ही स्वीकारलं पाहिजे. तुझी ये दासीचा दास आशीर्वाद द्यावा. सांगतात तुझी या दासीचा दास करून ठेवा आणि आशीर्वाद द्यावा. हाच दास्यत्व कुणाचं करावं हा विषय आपला चालू होता. दास्यत्व देवाचं करावं, दास्यत्व संतांचं करावं. तुमच्या आमच्या पुण्यसंग्रहामध्ये, संचितामध्ये किंवा प्रारब्धामध्ये जर पुण्य कमी पडलं तर आम्ही देवाचे दास होऊ शकलो नाही तरी हरकत नाही, संतांचे दास होऊ शकलो नाही तरी सुद्धा हरकत नाही. पण भगवंता
एवढी मात्र कृपा करा. काय कृपा करा? जे तुमचे दास आहेत त्यांच्याही दासाचा मला काय करा, दास करा. पण आपण दासत्वाच्या फंद्यात पडत नाही. आपण प्रत्येक जण काय होऊ पाहतो? मालक होऊ पाहतो. मग आपण मालक कशाचा होऊ पाहतो? खऱ्या अर्थानं जर चिंतन केलं तर आपण दासच आहे. कसं दास आहे? संसाराचे आपण मालक आहे का दास आहे? वाटत आपल्याला आपण दास आहे. पत्नीचे बरं जाऊ दे आता थोडस आपण मोकळं करून बोलू. पत्नीचे आपण दास आहे का मालक आहे? सगळे ब्रह्मचारी अवतरले पत्नीचे कोण आहे आपण? वाटतं काय? दास आहे आपण पत्नीचे. म्हणजे तुम्ही सगळे पत्नीचं ऐकता याचा अर्थ असो. पत्नीचे आपण वाटतो कोण? मालक. पण आहे कोण? दास. आपण दास्यत्व स्वीकारलं पत्नीचं सुद्धा. एवढंच नाही, ज्या वेळेस ब्राह्मण देवताच्या साक्षीनं या मृत्यू लोकामध्ये आपल्यावरती अक्षता रूपी आशीर्वाद पडले, आपण त्या दिवशी सगळ्यांना थाटामाटात सांगितलं आणि या महिलेचे काय झालं? आता पती झालो, मालक झालो. पण चुकीचं म्हणलं. आपण त्या दिवशी त्या कन्येचं, त्या महिलेचं, त्या स्त्रीचं आपण काय स्वीकारलं? दास्यत्व स्वीकारलं. महाराज पटना ही गोष्ट आमच्या डोक्याला. कसं दास्यत्व स्वीकारलं? आपण लग्न लावून घरी आपल्या पत्नी सोबत आलो. आल्या आल्या तिनं आपल्याला 2-4 महिन्यानं आपल्याला सांगावं मालक. ती म्हणते मालक, पण आपण आहे का मालक? चिंतनीय विषय आहे. व्यवहारामध्ये कधीतरी आपण चिंतनच केलं पाहिजे. जीवन जगणं हेच खऱ्या अर्थानं चिंतन आहे. आपण चिंतन करत नाही म्हणून आपली चिंताही दूर होत नाही आणि आपली त्या मृत्यू लोकांमधलं दुःख सुद्धा दूर होत नाही. आपण घरी आल्यानंतर 1 महिना 15 दिवसानंतर आपल्याला आपली पत्नी सांगते, मालक तुम्ही गावात चालले ना, घरामधली अमकी अमकी वस्तू संपली, मालक तेवढी घेऊन या. आपण गावामध्ये गेलो, कुठल्याही प्रकारचा विचार न करता गावातून आपण ती वस्तू घेऊन आलो. म्हणजे आपण कोण झालो? दास झालो. पण आपल्याला वाटतं का आपण दास आहे? नाही, आपण मालक आहे. याच्याही पुढे जाऊन विचार केला, आपण मुलाचे सुद्धा दास आहे. मुलाचे सुद्धा काय आहे? दास आहे. बाबा मला आमची वस्तू पाहिजे, बाबा मला फलानी वस्तू पाहिजे. आपण त्या मुलाचे बाल हट्ट पुरवतो. म्हणजे आपण मुलाचे सुद्धा काय आहे? दास आहे. आपण या संसारामध्ये स्वतःला दास करून घेतलं, पण आपण समजतो मालक. म्हणजे आपल्याला भ्रम झाला. आपल्याला मालक बनण्याचा जो भ्रम झाला, तो भ्रम दूर केला नाही. त्याच्यामुळे आपल्याला या मृत्यू लोकांमध्ये दुःख पचवावं लागलं. संसारामध्ये दास्यत्व स्वीकारलं काय? आपल्या जे वाटेला काय आलं? मग संसारामध्ये खऱ्या अर्थानं काय आहे? संसारामध्ये संपूर्ण दुःख भरलेलं आहे. दुःख बांधवडी आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही करते. या मृत्यू लोकांमध्ये, या संसारामध्ये सुख नाही का? आपण दास्यत्व वेगळ्या लोकांचं स्वीकारलं. दास्यत्व योग्य लोकांचं. आणि दास म्हणजे सुद्धा दुःखच आहे. पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजे त्यांचे काही दास असायचे, काही दास्या असायचे. दास म्हणजे स्वावलंबी जीवन नाही, पराला दुसऱ्यावरती
अवलंबून असणारं जीवन आहे आणि मालक म्हणजे स्वतंत्र आहे आणि दास म्हणजे पारतंत्र आहे. आपण पारतंत्र्यात जीवन जगतो, पण पारतंत्र्यात जीवन जगत असताना सुद्धा स्वातंत्र्याची अनुभूती आली पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजांकडे दासदास्या असायचे आणि एखादा राजा एखाद्या व्यक्तीवरती प्रसन्न झाला की तो राजा त्या प्रसन्न व्यक्तीला धन द्यायचा, हिरे माणिक मोती द्यायचा. आणि आपण अनेक पुराणांमध्ये श्रवण करत आलो की 100 दास आणि 100 दास्या त्या राजानं त्या व्यक्तीला काय केल्या, भेट दिल्या. म्हणजे दासाचं जीवन हे स्वावलंबी नसून परावलंबी आहे. म्हणजे दास स्वतंत्रात नसून पारतंत्रात आहे. पण पारतंत्रात सुद्धा तुकोबराय म्हणतात काय आनंद आहे, पण दास्यत्व योग्य व्यक्तीचं करता आलं पाहिजे. दास्यत्व योग्य व्यक्तीचं करता येत नाही. का करता येत नाही? कारण आपण या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर या मायेरूपी संसाराला आपलंस करून घेतलं. महाराज आणि काय आपलंस केलं हो? त्या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर एक वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवती, त्याच पद्धतीने आम्ही जीवन जगत आलो. आम्ही वेगळं काही केलं नाही. आमच्या आजोबा पंजोबांनी सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये येऊन जो संसार थाटामाटात केला तोच संसार तुम्ही आम्ही करत आहोत. पण अहो, हा देह संसारासाठी मिळालाच नाही. पूर्वीच्या लोकांनी भ्रमनिराश झालेला, भ्रमनिवृत्त केला नाही, म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा भ्रमनिवृत्तीच्या कधी मागे लागलो नाही. कुणाला वाटतं का मी सच्चिदानंद व्हावं? कुणाला वाटतं का मी दुःखी व्हावं? पण प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. का? संसाराचं दास्यत्व स्वीकारलं. दास होण्यामध्ये पुरुषार्थ नाही, पण दास होण्यामध्ये तुकोबरायांनी सांगावं याच्यात सुद्धा पुरुषार्थ आहे. पण दास कुणाचं व्हावं याच प्रतिपादन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात करतात. धन्य सांगतो तुम्हाला, जो जन्माला आला त्याला मालक होण्याची इच्छा आहे, पण तुकोबराय सांगतात तुम्हाला दास होण्याची इच्छा आहे. तसं व्यावहारिक दृष्टीने जर पाहिलं तर बरेच पूर्वीचे लोक सांगतात की यांचे आजोबा आमच्या आजोबाकडे कामाला होते. काय होते? यांचे आजोबा आमच्या आजोबाकडे कामाला होते आणि आम्ही यांच्याकडे कामाला होतो आणि आमची मुलं सुद्धा यांच्याकडेच कामाला. व्यावहारिक दृष्टांत का हो? तुकोबराय तर आपल्याला स्वतःला दास करून घेतात, दास होण्याची इच्छा अंतःकरणामध्ये ठेवतात. यात कुठला पुरुषार्थ आहे? आणि हा देह सहज तुम्हा आम्हाला प्राप्त झाला नाही आणि होणारही नाही. जन्मोजन्मी बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठलने कृपा केली. या भगवंतानं तुम्हाला हा 3.5 हाताचा देह दिला.
पण हा असाच व्यर्थ वाया घालवण्यासाठी थोडीच आहे, दास्यत्व स्वीकारण्यासाठी थोडीच आहे. हा देह बहु अनमोल आहे. ज्या वेळेस पाप आणि पुण्य समान होत त्यावेळेस मनुष्य देहातून मला करतो. ज्या वेळेस पुण्य घनघोर असत आणि पाप शुल्लक असत त्यावेळेस स्वर्गाची प्राप्ती होते. आणि ज्या वेळेस पाप भरपूर असत आणि पुण्य शुल्लक असत त्यावेळेस पशु पक्ष्यांच्या योनीमध्ये तुम्हाला जन्म प्राप्त होतो. स्वर्गाचं गणित वेगळं आहे. स्वर्गाचं गणित कसं आहे, तव ती पुण्याची पावती सरे उतरे आणि येऊ लागे माघारे मृत्यू लोकांना. स्वर्ग पदाचा विषय वेगळा आहे. स्वर्गामध्ये मिळालेल्या गोष्टींचा संबंध वेगळा आहे. पुण्य घनघोर आहे. स्वर्गाची प्राप्ती झाली पुण्य क्षय पावलं मृत्यू लोकांमध्ये परत यावं लागतं. दुसरं जे आहे पाप घनघोर आहे त्यामुळे आम्हाला काय होतं, पशु पक्ष्यांचं शरीर भोगावं लागतं, दुःख भोगावं लागतं. पण मानवापेक्षा सुद्धा त्यांना मी धन्यता देईन. कसं तुम्ही म्हणाल महाराज सकाळी सकाळी तू गोळ्या बिळ्या घेऊन आला तुम्ही, मानवापेक्षा पशु पक्ष्यांच्या शरीराला धन्यता कशी द्याल, सिद्ध करून दे. पशु पक्ष्यांना जे शरीर प्राप्त झालं कशासाठी प्राप्त झालं, पूर्वी जन्मोजन्मी केव्हा तरी काहीतरी पाप कर्म केलं आणि त्या कर्माच्या बलावरती त्यांना पशु पक्ष्यांचं शरीर प्राप्त झालं. हे माझे शब्द नाही, गुरुवर्य गाथा मूर्ती रामभाऊ बाबांचे हे शब्द आहे. विठाल पशु पक्ष्यांना जे शरीर प्राप्त झालं ते केव्हा तरी जन्मोजन्मी त्यांनी पाप कर्म केलं आणि त्या पाप कर्माच्या बळावरती त्यांना हे पशु पक्ष्यांचं शरीर प्राप्त झालं. पशु काय जाणती पाप उत्तम मध्यम भोग भोगीची पशु पाप पुण्य जाणत नाही, त्यांना हे शरीर प्राप्त झालं. मला सांगायचा हा विषय आहे की ते या योनीमध्ये येऊन त्यांनी पूर्वजन्मीचं जे पाप केलं त्या पापाचं काय करताय, क्षय करतात, नाश करतात. कशासाठी, आम्हाला सुद्धा योग्य योनी योग्य शरीर प्राप्त व्हावं यासाठी. पण तुम्ही आम्ही या मृत्यू लोकांमध्ये जे कर्म करतोय ते योग्य गती प्राप्त होण्यासाठी करतोय का अधोगती प्राप्त होण्यासाठी, अधोगतीसाठी करतोय. मग आपल्यापेक्षा ते बरे का आपण बरे. आपण या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर भगवंतानं हे 3.5 हाताचं जे मॉडेल आहे हे कशासाठी बनवलं, हे जंक्शन स्टेशन आहे, हे बनवलं कशासाठी कळलंच नाही. देव बरं जाऊ द्या, सोपा प्रश्न करतो, भगवंतानं हा देह तुम्ही आम्हाला कशासाठी दिला. देवे दिला देह भजना गो मोठा,
भजनासाठी दिलेलं आहे. पण भजन करतो का आपण? करत नाही. काही काही म्हणाल महाराज, आम्ही अशाही काही कथा ऐकलेल्या आहे की अंतकालेच मामे, स्मरणार्थ कलेवर शेवटच्या क्षणाला जर भगवंताचं नामस्मरण केलं, नामचिंतन केलं, तरी आम्ही उद्धरून जाऊ. आम्हाला आता थाटून माटून संसार करू द्या. शास्त्राचा आधार आहे. आम्हाला शास्त्राला 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. अर्थ हाही एक पुरुषार्थ आहे. तो सुद्धा आम्हाला कमवावा लागेल. म्हणून आम्ही भजन करू शकत नाही. एवढंच कशाला? विठाला एवढंच कशाला? जिवंत आणि ज्वलंत आणि आता याच जागेवरच तुम्हाला उदाहरण सांगतो. देवानं हा देह कशासाठी दिला? तुमच्याकडे बोलत नाही का वीरगावला? तुम्हाला हा देह कशासाठी दिला? हाकायला देवानं हा देह कशा, आताच प्रमाण गायलं महाराज. देवानं भगवंतानं हा देह कशासाठी दिला? नको आमचे डोके खराब करू म्हणा विठाला. आता मावले हो, हा देह देवानं कशासाठी दिला? मी एक तर कीर्तनात प्रश्न विचारतच नाही. आणि जर विचारला तर त्याचं उत्तर घेतल्याशिवाय मी पुढे जात नाही. तुम्हाला कळाला नाही का मी काय म्हणतो? देवानं हा देह कशासाठी दिला? तुम्ही आता संभ्रमित झाला. मी परत तुम्हाला सोपा प्रश्न करून देतो. या धर्म मंडपामध्ये बसलेल्या सज्जन लोकांनी वरती हात करा. सज्जन नाही, जाऊ द्या. हाही प्रश्न तुम्हाला कळाला नाही. या धर्म मंडप मध्ये बसलेल्या दुर्जन लोकांनी वरती हात करा. जसं तुम्हाला हा भ्रम आहे तर मी सज्जनही नाही आणि मी कोण आहे? जसा हा भ्रम तुम्हाला झालेला आहे तसाच तुम्हाला हाही भ्रम झालेला आहे. देवानं हा देह कशासाठी दिला? देवानं हा देह भजनासाठी दिला. पण आता या ठिकाणी ज्या वेळेस भगवंताचं नामस्मरण होतं, विठ्ठल विठ्ठल भजन घेतलं जातं. किती लोक भजन करतात? वरती बोट करा. जे वरती बोट करतील त्यांना या ठिकाणी 1 रुपया देऊन त्यांचा सत्कार करण्यात नाही करत महाराज भजन. आम्हाला काय गरज आहे भजनाची? पण तुम्हाला सांगतो, भजनच तुम्हाला आम्हाला तरुण देणार आहे. विठ्ठल कारण तुम्हाला मला जे संसाराचे संस्कार झाले, अंतकाळाला सुद्धा संस्कारात तुम्हाला तेच संस्कार समोर येणार आहे. म्हणून भगवंताचं नामस्मरण तुमच्या आमच्या समोर येणार नाही. एवढंच कशाला? मी आता आल्या आल्या जो विषय सांगितला की रात्री काय ड्रोन का ड्रोन हा आपले मी शिकेल कमी आहे त्याच्यामुळे मला थोडस इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. पण आपण आपल्या भाषेत त्याला द्रोणच म्हणू. लोक द्रोणच म्हणते विठाला. ते जे द्रोण आहे किंवा द्रोण आहे किंवा ड्रोन आहे, तुम्हाला जो अर्थ लावून घ्यायचा तो लावून घ्या. ते रात्री फिरतात. हा परवाचा प्रसंग. परवा सुद्धा आमच्या घराच्या अवतीभोवती ते द्रोण फिरले. मग मी कार्यक्रमाला होतो नाऊरला. घरून मंडळीचा फोन आला, म्हणे लवकर या. म्हणलं काय? आपल्या घराच्या अवतीभोवती द्रोण फिरतात. मला संभावना आहे, कारण की चोरी करण्याचा एक नवीन प्रकार आहे वाटतं तो. असं त्याचा काही जास्त मी अभ्यास केला नाही. तो 2 दिवसापासूनच आहे. लवकर या, रात्रीचं फिरणं काय? म्हणलं माझ्याजवळ काय आहे? लईच असून असलं तर 500 रुपये. तर ती म्हणजे तुम्हाला 2 तोले द्यायला काय मागायचं? मला असू द्या. म्हणजे ते द्रोण ज्या अर्थी काल परवापासून घराच्या अवतीभोवती फिरतात, हे कालपासून मी चिंतन करतो. का फिरत असते?
त्याचा मास्टर माइंड कोण असेल आणि हे फिरून करतील तरी काय. वल्ल्या चिल्ल्याचे रस्ते पळायचो गेले बसले तर काढील कोण नाही. म्हणजे मी कालपासून त्या गोष्टीचं चिंतन करतो. रात्री खरोखर मला परत स्वप्नात ते द्रोण आठवलं. व्यासपीठावर मी केव्हाच खोटं बोलत नाही, हा माझा स्वभाव आहे. रात्री मला स्वप्न पडलं सचिन महाराज 2 द्रोण घराच्या अवतीभोवती फिरतात आणि त्या एका द्रोणाला एका टोल्यात खाली पाडलं आणि मग त्या द्रोणला घरी घेऊन नाही गेलो. चिखलाचा गंज होता. चिखलाचा गंज पडलेला होता आणि ते द्रोण पडलं खाली. त्याचे पाते सुद्धा मोडले आणि ते मोडलेले पाते पण मी घरी नाही नेलं. ते द्रोण चिखलात दाबून ठेवलं. विरगावला आलो, इकडून गाडी नेली. भरपूर मोठा प्रसंग घडला स्वप्नामध्ये. मला सांगायचं हे आहे, ज्या गोष्टीचं तुम्ही चिंतन कराल तीच गोष्ट तुमच्या समोर येते. मग आयुष्यभर तुम्ही जर परमार्थ केलाच नाही तर शेवटच्या काळाला कसं भगवंताचं नाम तुमच्या मुखाला येईल. तुम्ही म्हणाल महाराज आणि बहुश्रोत श्रोते आहे, चला श्रीमद भागवतामध्ये तुम्हाला प्रसंग सांगतो. आजा मेळ्यासारखा दुष्ट दुराचारी वेश्यागमन करणारा तो सुद्धा शेवटच्या काळाला भगवंताचं नामचिंतन केलं, नामस्मरण केलं आणि त्याला नेण्यासाठी सुद्धा भगवंतानं विमान पाठवलं. पण तुम्हाला हे ज्ञात पाहिजे, आजा मेळा जरी दुष्ट दुराचारी होता त्या अगोदर तो 10 ग्रंथी ब्राह्मण होता. विठ्ठल ज्यावेळेस आजामेळ भगवंताची सेवा करण्यासाठी आपल्या मंदिरामध्ये जायचे, कर्मकांड करण्यासाठी ज्यावेळेस जायचे, एका वेश्येच्या द्वारावरून त्यांचा दररोजचा प्रवास असायचा आणि तिची प्रतिभा त्यांच्यावरती पडली. आणि मग आज तो श्रीमद भागवतामध्ये आलेला भरपूर मोठा प्रसंग आहे. इतका मोठा प्रसंग आहे, तेवढ्या प्रसंगाचं जरी चिंतन केलं तर तुम्हाला देव व्हायला वेळ लागणार नाही. जीवनामध्ये आजा मेळ्यानं त्या वेश्येच्या द्वारावरून दररोजचा जाण्या येण्याचा प्रवास होता. प्रभाव पडला त्या वेश्येचा आणि त्या वेश्येशी संसार करावा अशी इच्छा आजा मेळ्याच्या अंतकरणामध्ये निर्माण झाली आणि आजा मेळ्याने त्या वेश्येशी संसार सुद्धा केला. जोपर्यंत धन दौलत होती तोपर्यंत त्या वेश्येनं आजा मेळ्याशी संसार केला, प्रपंच थाटवला. पण आपली एक मराठीमध्ये म्हण आहे, जोपर्यंत मद आहे तोपर्यंतच हुशार लोक आहे. रात्रीच आदरणीय देवीदासजी महाराज मस्के नेवासा संस्थान महाराजांचं कीर्तन ऐकलं. महाराजांनी शब्द एक वाक्य सांगितलं. ह्या ज्या म्हणी आहे ना, या म्हणी म्हणजे काय आहे माहिती? ह्या म्हणी साधारण नाही. ह्या म्हणी म्हणजे वेदाच्या ज्या ऋचा आहे त्या ऋचांचा तुमच्या आमच्या सोबत सरळ सोप्या भाषेत केलेला संवाद म्हणजेच म्हणी आहे. विठ्ठल जोपर्यंत मद आहे तोपर्यंतच माशा आहे. म्हणजे जोपर्यंत संसारात तुमची सत्ता आहे तोपर्यंत संसारातली नाती आहे. अण्णा जोपर्यंत आणतात तोपर्यंत अण्णा चहा घेता का कॉफी? अण्णा कळत तुम्हाला? अण्णा कळत ना? अण्णा जोपर्यंत आणतात तोपर्यंत अण्णा चहा घेता का कॉफी? पण तेच अण्णा आणायचे बंद झाले की अण्णाला मुकते. असे कितीतरी अण्णा तुम्हाला मी दाखवते. झालं जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंतच काय आहे? शहाणपण आहे. सत्ता संपली, शहाणपण चालत नाही. सासूचे जोपर्यंत हातपाय चालते, सासू जोपर्यंत काम करते तोपर्यंत सासून सुनाला किती बोलू द्या हो, सहन करते. पण तीच सासू थकली, तिला काम होईना, जाग्यावर बसली, सुना ऐकून घेत नाही. आत्या बस करा तुमचं, माहिती आम्हाला. म्हणजे सत्ता संपली, शहाणपण संपली. तसा आजा मेळ्याकडे मी हे सांगत होतो ना,
आजा मेळ्याकडची धन दौलत संपत्ती संपली आणि त्या काळामध्ये आजा मेळ्याला एक छोटस बाळ त्या वेश्येकडून झालं. त्या वेश्येनं ते बाळ सुद्धा आजा मेळ्याजवळ ठेवलं आणि वेश्या निघून गेली. पण आजा मेळ्याचा प्रारब्ध खूप बलवत्तर होता. त्या वेश्या निघून गेल्या, आजा मेळा एकटा राहिला आणि त्याच काळात वारकरी आले. वारकऱ्याचा खूप मोठा प्रभाव असतो महाराज. वारकरी होणं सोपं नाही. 100 कीर्तनकार एका पोत्यात घालायचे. 100 कीर्तनकार एका पोत्यात घालायचे आणि ते पोत थोड बांधून बाजूला उभं करायचं आणि एक वारकरी मळक्याचा त्या कपड्यात बाजूला उभा करायचा. त्या पोत्याला जर जड नाही भरला तर आपल्याला येऊन घेता तुम्हाला सांगू का सोपं करून महाराज. गोकुळजी महाराज गायनाचार्य होणं सोपं, मृदंगाचार्य होणं सुद्धा सोपं आहे. गणेश महाराज तुम्ही म्हणाल महाराज 10-10 तास प्रॅक्टिस केली, पण ती सुद्धा माझ्या दृष्टीने सोपं आहे. महाराज होणं सुद्धा सोपं आहे. कसं सोपं आहे? 20-25 किलोमीटर गुरुवारी महाराजांच्या सानिध्यात जावं लागलं. आता कंबर दम धरीत नाही, गाडीवर आदळून ग्रंथांचं अध्ययन करावं लागलं, तेव्हा महाराज होता आलं. पण माझ्या दृष्टीनं हे महाराज होणं सुद्धा सोपं आहे. वारकरी होणं फार कठीण आहे. वारकरी होणं सोपं आहे गाव. संसार किती मागे लागला तुमच्या, तुम्हाला आहे का 1 मिनिट तरी श्वास घ्यायला वेळ आहे का सांगा? आता बरेचसे मंडळी कीर्तनात बसले पण घरचं चिंतन करतात. आता इथून गेल्यावर गाय सोडायची, बैल सोडायचं, आमचं करायचं, फलन का. कीर्तनात कुणाचं मन आहे का, स्थिर आहे का? असेल तर वरबोट करा, 1 रुपया देऊन सत्कार करू. मामा तुम्ही म्हणाल 1 रुपयावर लई जोरी, तेवढंच आपल्या जेवढी धाव तेवढंच बोलावं. 1000 म्हणायचं एखाद्या टप्पल उठायचं. आपली परिस्थिती नाही, आपल्याला पाटील बी लहान आहे. पण हे छोटे पॅकेज मी बडा धमाका आहे, हे सुचलं पाहिजे. तुम्हाला संसारामधून एक किंचित सुद्धा काय नाही, फुरसत नाही. तसं वारकरी होणं इतकं सोपं नाही. 15-15 दिवस चालावं लागतं. वारकऱ्याचे नियम आहे, वारकऱ्याचे काही परंपरा आहे. वारकरी होणं नुसतं ठोकला 27 ठिकाणी गण चालत नाही. 27 ठिकाणी गण लावणं म्हणजे वारकरी नाही. अंतःकरणामधले मनविक्षेप आवरणाची निवृत्ती करणं म्हणजे वार करणं, किंवा सोप्या भाषेत क्षण विकारांवरती वार करणं म्हणजेच वारकरी झालं. आजा मेळ्याच्या जीवनामध्ये संत भेट घडून आली. संत त्या दिवशी आजा मेळ्याच्या घरी आले. थकलेला आजा मेळ्याने संतांकडे पाहिलं. अहो काय सेवा करू तुमची सांगा. संतांनी सांगितलं काहीच नाही. त्या ठिकाणी त्या पद्धतीनं संतांनी जी इच्छा प्रगट केली, यथाशक्तीनं आजा मेळ्यांनी संतांची सेवा केली आणि सांगितलं माझी ही अवस्था अशी झाली, माझं शरीर जीर्ण झालं, पण आता काय करू. त्यावेळेस त्या संतांना सांगितलं माझ्याकडे एक छोटस बाळ, माझ्या पत्न्या होत्या त्या सोडून गेल्या. सांगा काहीतरी उद्धाराचा मार्ग सांगा. आयुष्यभर भजन केलं नाही, मग आता एकच काम करा. काय? त्या मुलाचं नाव काय ठेवा? नारायण. नारायण नाव ठेवा. साधू निघून गेले. आपण आता नाव ठेवतो, आपल्याला आपल्या नावाचंच मेळ लागत नाही. सोपं नाव आहे. एक अक्षय नावाचं नाव आहे. नावच आहे ते, नावाचं नाव आहे म्हणजे नावच अक्षय आहे. अक्षय या शब्दाचा जर विग्रह केला तर त्याचा अर्थ असा होतो व्याकरणाच्या दृष्टीने, त्या गोष्टीचा केव्हा क्षय होत नाही, तो अक्षय होतो. मग आता हे प्रमाण खोटं ठरेल. आजा गेला, पंजा गेला. कारण अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही तो अक्षय. हा अक्षय एक दिवस जाणार आहे. म्हणजे त्याचा काय होणार आहे? क्षय होणार. कुठल्या हिशोबानं तुम्ही त्याचं नाव अक्षय? नावाला अर्थ पाहिजे. बिगर अर्थाचेच नाव आपले.
आता एक नवीन नाव आता लहान लहान मुलांना माता माऊल्या लाडाने पिल्लू म्हणतात. पिल्लू हे नाव कोणाचं? पिल्लू माणसाचं राहतं का? पिल्लू राहिलं तर कोणाचं? कुत्र्याचं, मांजरीचं. नाहीच हे कळलं तर पिल्लू राहून राहिलं तर कोंबडीचं. आपण जर आपल्या बाळाला आपल्या मुलाला जर पिल्लू म्हणत असेल तर आपण कोण? काय म्हणून जोडले द्यायची नावाला सुद्धा काय पाहिजे? अर्थ पाहिजे. आपल्या जीवनालाच अर्थ नाही तर नावाला कुठून अर्थ राहणार? तसं त्या साधूंनी सांगितलं आज्या वेळाला तुम्ही तुमच्या बाळाचं नाव काय ठेवा? नारायण ठेवा. आणि मग तो नारायण कले कलेनं मोठं होऊ लागला, वाढू लागला. आज्याने त्या नारायणाला, नारायणा हात धर, नारायणा पाय धर, नारायणा पाणी दे, नारायणा भाकर दे, नारायणा आमक दे, नारायणा फळं दे. रात्रंदिवस त्या नारायण नावाचा जप चालू झाला. आणि शेवटच्या क्षणाला यमदूत त्या अशा वेळेला नेण्यासाठी आले. यमदूतांना पाहिलं, आज्या मेळांना भीती वाटली. आज्या मेळ हाक मारू लागला, अरे नारायणा, नारायणा धाव, मला नेण्यासाठी कुणीतरी आलंय. नारायणा धाव, माझा जीव कासावीस होतोय. नारायणा धाव, नारायणा धाव. तुका म्हणे सुखा पार नाही आणि मरणाच्या वेळी तरी अंतकाळाला ज्याच्या नाव मुखामध्ये आलं तो भाग्यवान आहे. तसं आजामेळ रात्रंदिवस त्या नारायणाला काम सांगू लागले. आणि शेवटचा प्रसंग आला, आजामेळ त्या नारायणाचा धावा करू लागले. अंतकरणापासून नारायणाचा धावा करू लागले. ज्याप्रमाणे श्रीमद भागवतामध्ये जे गजेंद्र आख्यान येतं, त्या गजेंद्राने सुद्धा त्या हरीचा धावा केला होता. हरीचा धावा करता क्षणी सरोवरामधलं कमळ तोडलं, हरीच्या दिशेनं भिरकवलं. हा काय तो हरी, हा मनुस्तोहर हरी गजेंद्राजवळ आले. तसा नारायणाचा धावा आजा मेळा करू लागले. आणि आजा मेळाचा धावा ह्या नारायणानं नाही ऐकला, पण त्या नारायणानं ऐकला. येण्यासाठी यमदूत आले होते. तात्काळ देवदूत पाठवले. देवदूत त्या ठिकाणी आले. यमदूतांना सांगितलं, हे गिराईक आमचा आहे. हा परिणाम कशाचा झाला तर रात्रंदिवस भजन केलं. तुम्ही आम्ही भजन करत नाही म्हणता, पण खऱ्या अर्थानं देवानं हा देह भजनासाठी दिला. संसार होत असतो, परमार्थ करावा लागतो. कोणाला सांगतो, पुरुषार्थ पैसा कमावण्यामध्ये आहे, दरिद्र असू नये, पण पैसा कुणाला किती द्यायचा हे त्याच्याच हातात. आता आम्ही गणेशजी महाराजांना आदरणीय आम्ही पाठीमाग शिरूरला गेलो होतो. शिरूरला गेलो. पैसा हा प्रारब्धात असला
कशाही स्वरूपानं भेटतो. आपल्या जवळ असणाऱ्या मातीला सोन्याची किंमत येते आपल्या प्रारब्धात असलं तर, आणि आपल्या जवळच्या सोन्याला मातीची सुद्धा किंमत येते आपल्या प्रारब्धात नसलं तर. कसं गाडी पंक्चर होणं चांगलं आहे का वाईट आहे? स्पीडनं चालली गाडी वैजापूर गंगापूर हवेला स्पीडनं चालली, चालता चालता धसकन हवा दिली. चांगलं का वाईट? तुम्ही म्हणशाल हे महाराजांच्या नादीच लागलं होतं, हे पूर्ण कट आहे, ते कसे दोन्ही बाजूने बोलत आहे, त्याच्यामुळे तो वाईट गोष्ट आहे. एका ग्रस्तांची गाडी पंक्चर झाली, धसकन हवा दिली. त्यांना प्रश्न निर्माण झाला, बा हवा जागेवर कस काय गेली? गाडी उभी केली, फुल स्टँड वरती लावली, नेमकं खिळा घुसला का काटा घुसला? खिळा घुसला असेल तरी सुद्धा हवा जागेवरती जाईल, काटा घुसला असला कोणाचा येडीचा तरी सुद्धा हवा जागेवर जाईल. असं त्यांच्या मनात विचार आला. गाडी 2 स्टँडवर लावली आणि चाक बिंगवलं. बिंगवत असताना त्यांनी पाहिलं काहीतरी घुसलेलं आहे. त्यांनी जवळच्या एका घरातून पत्तर आणली, ती बाहेर उपसलं, 1 तोळ्याची अंगठी निघाली. वस्तुस्थिती केळा खाल्ला त्या अंगठी जमीन, 1 तोळ्याची अंगठी निघाली. काय प्रारब्ध? आता आपले येतो प्रारब्ध आधी. जे प्रारब्धात आहे ते तुम्हाला भेटणार आहे. गाडी पंक्चर झाल्यानंतर 1 तोळ्याची अंगठी जर सापडू शकते, आपल्या गाड्या सुद्धा बऱ्याच वेळेस पंक्चर झाल्या, आपल्याला काटा सापडला नाही. काटा आपल्या प्रारब्धात नाही, म्हणून परमार्थ हा करावा लागतो आणि संसार हा होत असतो. संसारामध्ये दास झाल्यानंतर मी आताच सांगून गेलो, ह्या व्यक्ती सांगतो की आमचे आजोबा यांच्याकडे कामाला होते, आम्ही यांच्याकडे होतो, आमचे मुलं यांच्याकडे राहते. तुम्हाला ते दासच करून ठेवणार आहे, व्यवहारामध्ये तुम्हाला दास करून ठेवणार आहे. पण तुम्हाला खरं सांगू, त्या भगवान परमात्म्याचं जर भजन केलं तर तो आपल्याला दास नाही करून ठेवू. आपण दास राहत नाही. भगवंताचं खरं स्वरूप सांगितलेलं आहे. तुकोबरायांनी सांगावं वेदाचा तो अर्थ, अम्मासीच ठावा एरविन व्हावा भार माता. वेदांताने नवे नवे शास्त्राचे पुराणांचे प्रकार आहे. आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये 18 पुराण सांगितलेले. श्रीमद भागवत महापुराण आहे, 22 पुराण आहे, 18 पुराण आहे. पुराणाच्या अग्रस्थानावरती श्रीमद भागवत आहे आणि पुराणाच्या शेवटच्या स्थानावरती गरुड पुराण आहे. हे एवढं तर माहिती आहे तुम्हाला. पुराणाच्या वरच्या टोकाला श्रीमद भागवत महापुराण आहे, शेवटच्या टोकाला काय आहे? गरुड पुराण आहे. मग गरुड पुराणामध्ये अनेक कर्म सांगितले. हे कर्म करा, ते कर्म करा, ते कर्म करा. कर्मावरती मी बोलणारा बाबा नाही,
हा तुमच्या डोक्यातला समजा गैरसमज असेल का आज वर्ष श्राद्ध आहे, पिंडदान कोणत्या दिशेनं करावं, पितृतीर्थ कुठं आहे, रेषा कुठं आहे. मी रेषा भविष्य मानत नाही. मी गुरुवर्य स्वामीजींचा शिष्य आहे. आमचे आदरणीय गुरुवर्य 108 स्वामी चैतन्यानंद भारतीजी महाराज शुद्ध वेदांत सांगतात आणि मी सुद्धा तीच परंपरा पुढे चालवणारा माणूस आहे. कर्मकांड सांगायचं असेल तर हे कीर्तन व्यासपीठ नाही. आधी करून कीर्तनाची परंपराच ही आहे, शुद्ध परमार्थ सांगावा. बाकीच्या गोष्टी कर्मकांडात ज्यावेळेस प्रवृत्त झालतं, बलाढ्य झालतं, त्यावेळेस आद्य गुरु शंकराचार्यजींना मृत्यू लोकामध्ये अवतार घ्यावा लागला. शंकराचार्य भगवान शिवाचा अवतार असणारे आद्य गुरु शंकराचार्यजी त्यांनी बऱ्याचशा कर्मांचा काय केला, निषेध केला. आणि आपण आता पुन्हा त्याच जोमात चालू आहे. मेल्यावर पोरं दावा करतील आणि मी गतीला प्राप्त होईल. आयुष्यभर उपारण्यात चप्पल बांधली आणि भर बाजारात लिहिला आणि उपारण्याच्या हातून खालून सांगतो, उपारण्यात चप्पल बांधेल, पाठीवर टाकेल आणि अन्नाची शपथ घेऊन सांगतो. अशा लबड्या झबड्या करून चालत नाही. मी कर्मावर अजिबात बोलत नाही. मी सांगत हे होतो, संसारामध्ये एखाद्याचं दास्यत्व स्वीकारलं तर तुम्हाला तो दासच करून ठेवेल. पण परमार्थामध्ये दास्यत्व जर स्वीकारलं तर तुम्हाला त्या पदापर्यंत पोहोचून ठेवल्या जाईल. तुकोबरायांना